नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे स्वीट स्पाइसमध्ये। तर आपण आज बनवणार आहोत पालकची कुरकुरीत भजी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। एका बाउल मध्ये पाणी घ्यायचे, त्यात पालक चांगली धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। ही धुवून घेतलेली पालक आहे। आता आपण लागणारे साहित्य एका बाउल मध्ये घेऊ। एका बाउल मध्ये चण्याचे पीठ 7 ते 8 टेबलस्पून आणि त्याच्याच प्रमाणे लागणारे साहित्य मी घेतलेले आहे। ते 8 चमचे बेसन घेतलेले आहे। तर तुम्ही पण एवढे जर घेणार असाल तर मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात बाकीचेही साहित्य वापरू शकता। तर पहिला 1 चमचा अजवाईन, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून धना पावडर, आता मिरची पावडर टाकणार आहोत 2 चमचे, हळद 1 चमचा, मीठ 1 चमचा, आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। त्यात आपण चांगले त्यात गुठळ्या व्हायला नाही पाहिजे, ते एकजीव करून घ्यायचे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। आता मी अर्धा कप पाणी घेतलेले आहे। जर लागले तर अजून थोडे थोडे पाणी घेऊन हे मिश्रण एकजीव करायचे आहे। त्याच्यात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करायचे आहे। पहिला थोडे पाणी लागले तर आपण टाकू शकतो। एकदम पातळ पण करायचे नाही, एकदम घट्ट पण करायचे नाही। जसं आपल्या पानाला असं व्यवस्थित लागले पाहिजे असे पीठ कालवून घ्यायचे। त्याच्या गुठळ्या पूर्ण फोडून व्यवस्थित करून घ्यायच्या। पीठ चांगले हलवून त्यात थोडेसे पाणी घालून एकजीव करून घ्यायचे। आपल्याला जसे पीठ लागेल तसे आपण पानाला लागले पाहिजे। पीठ पातळ झाले की ते पानाला लागणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित पीठ बनवून घ्यायचे। पानाला पूर्णपणे लागले पाहिजे। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली पाने आहेत आणि आपण आता भजी करायला घेणार आहोत। पानाला पीठ लावून घ्यायचे। आता पानाला पीठ लावून झाले की गॅस पेटवायचा, त्याच्यावर गॅस पेटवून घ्यायचा। आता कढई ठेवायची, तेल टाकायचं, 5-6 चमचे तेल टाकायचे।
आता आपण चांगले तेल उकळलेले आहे, तर आता आपण भजी करायला घेऊया. आता भजी हे तळायला घेतलेले आहेत. आता आपण दोन्ही बाजूनी भजी तळून घेणार आहोत. बघा आता भजी हे तळून झालेले आहेत. आपल्याला ही रेसिपी आवडली असल्यास अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.